नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया की लांब केसांसाठी तांदूळ पाणी उपाय। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। लांब आणि दाट केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा प्रभावी उपाय पाहूया। व्हिडिओ जर छान वाटला तर लाईक, सबस्क्राइब, शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजकाल प्रत्येक मुलीला आणि महिलेला लांब काळेभोर केस, चमकदार आणि मजबूत केस हवे असतात, पण वाढते प्रदूषण, चुकीचा आहार, ताण तणाव, केमिकल युक्त शॅम्पूज आणि सततचे हेअरस्टायलिंग यामुळे केस गळणे, केस पातळ होणे, कोरडेपणा आणि केसांची वाढ थांबणे ह्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात। अशा वेळी घरगुती आणि नैसर्गिक उपाय खूपच फायदेशीर ठरतात। त्यापैकी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे तांदळाचे पाणी। तर पूर्वीच्या काळात चीन, जपान आणि कोरियातील महिलांचे केस खूप लांब आणि सुंदर असायचे। त्या महिलांच्या केसांचे रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी। हा उपाय आजही खूप लोकप्रिय आहे। त्या महिला अजूनही उपाय करतात। तर आपण जाणून घेऊया। तांदळाच्या पाण्यात असलेले पोषक घटक केसांना नैसर्गिक पोषण देतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात आणि केस खूप दाटही होतात आणि लांबही होतात। तांदळाचे पाणी म्हणजे काय? तर तांदूळ धुतल्यानंतर किंवा भिजवल्यानंतर जे पाणी उरते त्याला तांदळाचे पाणी म्हणतात। ह्या पाण्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, ॲमिनो ॲसिड, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। हे सर्व घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि लांबही बनवतात। तांदळाच्या पाण्याचे केसासाठी फायदे आहेत। केसाची वाढ जलद होते। तांदळाच्या पाण्यातील पोषणामुळे केसांच्या मुळांना ताकद मिळते, त्यामुळे नवीन केस येण्यास मदत होते आणि केस जलद वाढतात आणि दाटही होतात। नंबर 2, केस गळणे कमी होतात। जर तुमचे केस सतत गळत असतील तर तांदळाचे पाणी खूप उपयोगी ठरू शकते। हे केसांच्या मुळांना मजबूत बनवते। तुम्ही आठवड्यातून एकदाही तांदूळ पाणी केसांच्या मुळाशी लावा, नक्कीच केस दाट आणि लांब होतील। मी पण हा उपाय केला, मला फरक पडला आहे। तुम्ही पण नक्कीच करून पहा। नंबर 3, केस चमकदार होतात। तांदळाच्या पाण्यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते। कोरडे आणि निस्तेज केस मऊ आणि सिल्की दिसू लागतात। असे वाटतं आपण हेअर स्पा केला आणि हेअर दिसायला स्मूथ दिसतात। नंबर 4, कोंडा कमी होतो। स्काल्प स्वच्छ राहण्यासाठी तांदळाचे पाणी मदत करते, त्यामुळे कोंडा आणि खाज कमी होऊ शकते। कोंडा कमी होऊन हेअर सिल्की आणि मजबूत होतात। नंबर 5, केस मऊ होतात। तांदळाच्या पाण्यातील ॲमिनो ॲसिड केसांना नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतात आणि हेअर मऊ होतात, चमकदार होतात। नंबर 6, तुटलेले केस कमी होतात। कमकुवत केस मजबूत होतात आणि 2 फाटे होण्याची समस्या कमी होते। तांदळाचे पाणी तयार करण्याची पद्धत आपण पाहूया। तांदळाचे पाणी तयार करण्याची पद्धत: 1. साधे भिजवलेले तांदळाचे पाणी। साहित्य: अर्धा कप तांदूळ, 2 कप पाणी। कृती: तांदूळ स्वच्छ धुवा, एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तांदूळ 30 मिनिटे भिजवा, नंतर ते पाणी गाळून बाटलीत भरून ठेवा। हे पाणी केसांसाठी वापरता येते आणि तुम्ही असे पण करू शकता: थोडे तांदूळ घ्या, पाणी जास्त टाका आणि ते आपण भात शिजवतो तसं शिजवा आणि ते वरच पाणी गाळून घ्या, थंड होऊ द्या आणि हेअरला लावा, यामुळे पण खूप फरक पडतो। पद्धत 2, आंबलेले तांदळाचे पाणी। ही पद्धत अधिक प्रभावी मानली जाते। कृती आहे: तांदूळ भिजवून पाणी वेगळे करा, हे पाणी 24 तास झाकून ठेवा, थोडासा आंबट वास आला की ते तयार होते, नंतर फ्रीजमध्ये ठेवा। आंबवलेले पाण्यात अधिक पोषक घटक तयार होतात। त्या केसांना तांदळाचे पाणी कसे लावावे हे आपण पाहूया। पद्धत 1, हेअर रिन्स म्हणून प्रथम केस शॅम्पूने धुवा, नंतर तांदळाचे पाणी संपूर्ण केसावर आणि स्काल्पवर लावा, 5 मिनिटे मसाज करा, 20 मिनिटे तसेच ठेवा, साध्या पाण्याने केस धुवा। हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करा। पद्धत 2, स्प्रे म्हणून वापरा। तांदळाचे पाणी स्प्रे बाटलीत भरून दररोज केसांच्या मुळावर फवारू शकता,
नंबर 3, हेअर मास्कमध्ये वापरा. हे तांदळाच्या पाण्यात ॲलोवेरा जेल किंवा मेथी पावडर मिसळून हेअर मास्क बनवू शकता. लांब केसांसाठी खास तांदूळ पाणी उपाय. नंबर 1, तांदळाचे पाणी आणि कांद्याचा रस. त्याचे फायदे आहे. केस जलद वाढतात, केस गळणे कमी होते आणि वापर कर. तांदळाच्या पाण्यात 2 चमचे कांद्याचा रस मिसळा आणि केसांच्या मुळांना लावा. नंबर 2, तांदळाचे पाणी आणि ॲलोवेरा. त्याचे फायदे आहे. कोरडे केस मऊ होतात, स्काल्प थंड राहतो, वापर करावा. 3 चमचे ॲलोवेरा जेल आणि तांदळाचे पाणी मिसळून केसांना लावा. नंबर 3, तांदळाचे पाणी आणि मेथी. फायदे आहे. नवीन केस येण्यास मदत, केस दाट होतात, केस मजबूत होतात. त्याचा वापर कसा करावा? रात्री मेथी भिजवा, सकाळी ती वाटून तांदळाच्या पाण्यात मिसळा. किती दिवस परिणाम दिसतो? नैसर्गिक उपायांना वेळ लागतो. नियमित वापर केल्यास 2 आठवड्यात केस मऊ वाटू लागतात, 1 महिन्यात केस गळणे कमी होते आणि 2-3 महिन्यात केसांच्या वाढीस फरक दिसतो. तांदळाचे पाणी वापरताना घ्यायची काळजी काय आहे हे आपण पाहूया. तर नंबर 1, रोज वापरू नका. आठवड्यातून 2 वेळा पुरेसे आहे. 3, 2 खूप वेळ ठेवू नका. जास्त वेळ ठेवल्यास केस कोरडे होऊ शकतात. नंबर 3, आंबवलेले पाणी जास्त दिवस ठेवू नका. फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवसापर्यंतच ठेवा. 4, ॲलर्जी असल्यास वापर थांबवा. खाज किंवा जळजळ झाल्यास लगेच धुवा. केस लांब करण्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या टिप्स. योग्य आहार घ्या. प्रोटीन, फळे, भाज्या आणि भरपूर पाणी प्या. ताण कमी ठेवा आणि जास्त ताणामुळे केस गळू शकतात. तेल मालिश करा. आठवड्यातून 2 वेळा खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मसाज करा. गरम पाणी टाळा. खूप गरम पाण्याने केस धुतल्यास केस कमजोर होतात आणि पुरेशी झोपसुद्धा घ्या, त्यामुळे पण केस गळत नाही. चांगली झोप केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. तांदळाच्या पाण्याबद्दल काही गैरसमज असतील. एका दिवसात केस वाढतात हे चुकीचे आहे. नैसर्गिक उपाय नियमित वापरल्यास फायदा होतो. प्रत्येकाला सारखाच परिणाम मिळतो. प्रत्येकाच्या केसाचा प्रकार वेगळा असतो. तर तांदळाचे पाणी हा एक साधा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे जो केसांना मजबूत, मऊ आणि लांब बनवण्यासाठी मदत करू शकतो. नियमित आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात आणि बाजारातील महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी तयार होणारा हा उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला लांब आणि दाट आणि सुंदर केस हवे असतील तर तांदळाच्या पाण्याचा उपाय नक्की करून पहा. नियमित वापर, योग्य आहार आणि केसांची योग्य काळजी घेतल्यास तुमचे केस नक्की सुंदर दिसू लागतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.